छायांकित व अछायांकित भाग यांचा फरक आपण कसा करतो? मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करतो. पहिल्यांदा आपल्याला छायांकित भाग लिहावा लागेल किती आहे आणि अछायांकित भाग किती आहे लिहावा लागेल. त्या दोघात मोठं कोण आहे ठरवावं लागेल आणि मग वजाबाकी करावं लागेल. छायांकितला दुसरा एक शब्द असतो बघा, रेखांकित आणि अरेखांकित. आता लक्षात घे काय करायचंय, तुला अपूर्णांक शिकवलंय ना कसा काढायचा. एकूण भाग किती आहे बघायचं, 25 भाग आहेत. छायांकित भाग लिहितोय आपण ना, एकूण भाग 25. त्यापैकी छायांकित किती येतं ते वर घ्यायचं. एकूण भाग कुठे घ्यायचं? छेदस्थानी. आणि छायांकित भाग कुठे घ्यायचं? अंशस्थानी. हे 5 भाग अंशस्थानी घेतले. आता अछायांकित भाग काढायचे. 25च भाग आहेत अछायांकितचं पण, सॉरी एकूण. आणि 5 रंगवलं तर म्हणजे न रंगवलेलं किती येतं? दोघांचा छेद समान आहे. आता आपण ओळखू शकतो कोणचं मोठं आहे. ह्या दोघात कोणचं मोठं आहे? 20/25 मोठा आहे. लक्षात घे फरक कसा काढायचा आहे. पहिल्यांदा छायांकित आणि अछायांकित भाग लिहायला शिक. आता ह्या दोघांमध्ये मोठं कोण आहे? 20. सांगितलं तुम्हाला मी, छेद समान असेल तर जे मोठं अंश तो मोठा. आता यांची वजाबाकी करा. झालं, 20तनं 5 गेलं 20 वजा 5/25. दोघांचा छेद समानच आहे. 15/25. पण 15/25 तर नाहीच तिथं, मग काय करणार? बरोबर, ह्या दोघांना एकाच संख्येने भाग घालून छोट करायचे. 3×5 15, 5×3 15, 5×5 25. अशा प्रकारे दोघांना एकाच संख्येने भाग घालवायचे म्हणजे त्याचं सममूल्य अपूर्णांक निघतोय. त्यालाच संक्षिप्त रूप असं सुद्धा म्हणतात. भाग घालवून एखाद्या संख्येला छोट करणं त्याला म्हणायचं संक्षिप्त रूप देणे.